मरणं वासरमणिरिव तमसारासन्नासति विघ्नानां या कुन्दे या ब्रह्माच्युत शंकर प्रभुदिनी देवे सदा वंदिता पातु सरस्वती भगवती निशेषदाढ्यापहा मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यद्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुनिरे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय वीर समर्थ। कीर्तनेंदू हरिभक्त परायण वैकुंठवासी अनाभावे रचित सुलभ संक्षिप्त भागवत स्कंद 12वा अध्याय 3 काल आपण 103 ओवीपर्यंत आलो होतो। मागच्या 1-2 ओव्या वाचूत म्हणजे संदर्भ आपल्या लक्षात येईल। याज्ञवल्क्य सूर्यनारायणाची स्तुती करतात। ठाई ठाई दिक्पाल तुझ वाहते पुष्पांजली, महाराज तू गगनमंडळी जय करिसी भ्रमणासी। सूर्यनारायणात आपण ज्यावेळेला भ्रमणाला बाहेर पडतात त्यावेळेला अष्टदिक्पाल आपल्याला पुष्पांजली अर्पण करतात। अगा सर्वाध्यक्षा सूर्यनारायणा, तुझ करतसे याचना, यजुर्वेद भिक्षा नूतना मज घालावे शरणागता। मला यजुर्वेदाचे असे मंत्र सांगा जे माझे गुरु आहेत वैशंप आहेत त्यांना माहीत नसलेले असे मंत्र मला सांगा, म्हणजे मला नवीन संहिता तयार करता येईल। ऐसी ऐकोनी निज स्तुती, सूर्यनारायणाला आपली स्तुती आवडली। कोणालाही आपली स्तुती आवडते, सूर्यनारायणालाच आवडते असं नाही। आपल्याला कोणी म्हणतो का तुम्हाला ड्रेस चांगला दिसतो, हो आज तुम्हाला साडी चांगली दिसते, कोणाला सांगितलं तुम्हाला शर्ट पॅन्ट आज चांगला दिसतोय, कलर चांगला दिसतो। म्हणजे आपल्याला कोणी चांगलं म्हटलं कोणाला आवडतं। पण म्हणाले असं आहे की सर्वसामान्य माणसाची स्तुती करू नये काय, मग कुणाची करावी? स्तुती करावी परमेश्वराची, करू नये व्यर्थ कधी जनाची। कुणाची स्तुती करू नये, करायचीच झाली ना परमेश्वराची करावी, स्तुती करावी परमेश्वराची। ऐको ऐसी ऐकोनी निज स्तुती, प्रसन्न झाले गभस्ती, अश्वरूप धरून येती यजुर्वेदीला याज्ञवल्का। सूर्यनारायणाने अश्वरूपामध्ये म्हणजे घोड्याच्या स्वरूपात ते आले आणि याज्ञवल्काला नवीन संहिता दिली, नवीन मंत्र दिले। सूर्याकडून झाला प्राप्त यास्तव म्हणती यजुर्वेद शुक्ल श्री समर्थ याज्ञवल्क करी शाखा यजुमंत्राच्या
आणि सूर्याकडून त्यांना हा मंत्र प्राप्त झालेला असल्यामुळे, हे नवीन मंत्र त्यांना सूर्याकडून प्राप्त झालेले असल्यामुळे त्याला शुक्ल यजुर्वेद असं म्हणतात. पुढे मग यजुर्वेदाच्या त्यांनी शाखा तयार केल्या. वाजस्नेय, ह्या यजुर्वेदामध्ये किती शाखा आहे? वाजस्नेय आहे, काव्य, कण्व आहे, माध्यंदिन आहे, अशा अनेक शाखा या शुक्ल यजुर्वेदी मधून निर्माण झाल्या. ऐसे शुक्ल यजुर्वेद वर्णन संक्षेपतः श्रुत केले. असो सामसंहितेचा जैमिनी स्वपुत्र सुमंतू पौत्र सुनवान म्हणून यांना सामसंहिता पढवणे पुढे झाला विस्तार. जैमिनीला त्यांनी सामसंहिता दिली होती, त्यांनी पुढे आपल्या मुलांना परंपरेने दिलेली. येणे प्रकारे वेदशाखांचा झाला विस्तार. सकळ वेदांचे निजेसार. म्हणजे सगळ्या वेदाचा सार काय आहे? हजारो मंत्र आहेत वेदामध्ये, पण सगळ्या वेदाच्या मंत्राचं सार काय आहे? ते हे नाम श्रीहरी. भगवंताचं नाम घ्यावं हेच सर्व मंत्रातनं काय सांगितलंय? देवाचं नाव घ्या म्हणजे देव तुमचं कल्याण करेल. प्रणवापासून वेदचारी ज्ञान विस्तार वेदांतरी. ते हे ज्ञान कलित अवतरी श्री ज्ञानदेव नामे. प्रणवापासून हे निर्माण झाले, ओंकारापासून हे सगळं ज्ञान निर्माण झालेले. आणि पुढे या कलियुगामध्ये हे ज्ञान कोणी दिलं? कलियुगामध्ये तर परमेश्वर अवतार घेत नाही, म्हणून भगवंतांनी ज्ञानेश्वर माऊलींचा अवतार घेतला आहे. आणि त्याने हे ज्ञान पुन्हा जगाला दिलेलं आहे. जयाचे केलिया स्मरण सकळ विद्यांचे आदिकरण. तेच वंदो श्रीचरण श्री गुरुचे. ज्यांचं केवळ स्मरण केल्याबरोबर सगळ्या विद्या आत्मसात होतात, ते कोण? ते हे चरण श्री गुरुचे. गुरुना नमस्कार केला की गुरुची कृपा झाल्यानंतर सर्व काही विद्या तुम्हाला प्राप्त होतात. या स्वबोलाचे आधारे मग हे कोणी लिहिले? ज्ञानेश्वर माऊलींचं ज्ञानेश्वरीतली ओवी आहे. जयांचे केलिया स्मरण सकळ विद्यांचे आदिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे. गुरुचं चरणवंदन केलं, सर्व काही तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. या स्वबोलाचे आधारे फिटले अज्ञान अंधारे. श्री ज्ञानेश्वराचे जय जयकारे. दासरंगे नाचत. म्हणाले हे माऊलीची माझ्यावर कृपा आहे. चरणदास जे आहेत ते स्वतःला चरणदास असं म्हणतात. अनाभावे आपल्याला काय म्हणतात? मी चरणदास आहे. कोणाचा? माऊलींचा. माऊलीच्या आशीर्वादाने मला हे सगळं ज्ञान प्राप्त झालं. एक सोडोनी श्रीचरण मी काय जाणे अज्ञ. वेद वेदांग वेदाध्ययन सर्व माझा ज्ञानेश्वर. मला एवढा वेदाचा याचा अभ्यास करायला वेळ कुठे मिळाला? ते म्हणतात एक मी माऊलीचं नाव घेतलं आणि हे सगळं मला प्राप्त झालं. म्हणजे ह्या वेदातले जे अर्थ आहेत ते अर्थ कसे समजतील? गुरुच्या कृपेशिवाय समजत नाही. ते म्हणाले माऊलीने माझ्यावर कृपा केली. मी अज्ञ मनुष्य आहे, अदानी आहे, पण मला अधिकारी केलं. सर्व माझा ज्ञानेश्वर. इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणदास विरचिते सुलभ संक्षिप्त भागवते द्वादश स्कंदे तृतीयोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय जय वेदांत वेद्या वेद सारा श्रुती प्रबोधा आत्मानुभवा त्रिभुवनैकवंद्या
पांडुरंगा श्रीकृष्णा. वेदांनाही वंदनीय असणारा हा कोण आहे? श्रीकृष्ण परमात्मा म्हणजेच पांडुरंग. शौनकादिका सांगती सूत, व्यास शिष्य सुमंतू अथर्ववित, तेने बोधिला स्ववेद, शिष्य प्रशिक्षक आदी प्रती. ऋग्वेदाचं सांगितलं, यजुर्वेदाचं सांगितलं, सामवेदाचं जैमिनीने आपल्या परंपरागत ते ज्ञान दिले. पुढे आता अथर्ववेदाचं आलं. व्यासांचा शिष्य जो सुमंतू त्याला अथर्ववेदाचं ज्ञान व्यास महर्षींनी दिलं. त्याने ते ज्ञान आपल्या शिष्य प्रशिष्याला दिलं. नक्षत्र कल्प, शांतिकल्प, वेदकल्प, संहिताकल्प, अंगिरसकल्प, पंचवेद अथर्ववेदाचे आहेत. ह्या अथर्ववेदामध्ये ज्ञान कसलं आहे? नक्षत्र, कोणत्या नक्षत्रावर जन्माला आला असं पण होतं ना, हे कार्ट कोणत्या नक्षत्रावर जन्माला आले पण आठवत असं. म्हणजे कोणत्या नक्षत्रावर तुम्ही जन्माला आला त्याच्यावरती सगळं तुमचं पुढचं ठरलेलं आहे. म्हणायचं मग सांगतात नक्षत्र शांती करायला पाहिजे. नक्षत्र शांती म्हणजे काय? वेदकल्प संहिता म्हणजे काय? असे 5 वेद, नक्षत्रकल्प, शांतिकल्प, वेदकल्प, संहिताकल्प, अंगिरसकल्प असे हे अथर्व वेदात नाही सगळे 5 वेद केले. नक्षत्र पूजा विधी, शांती कर्मविधी, यज्ञविधी, संहिता पठणविधी, 5वा जारण मारण विधी, ऐसे भेद जाणावे. म्हणजे नक्षत्र, त्या नक्षत्राची शांती करायची म्हणून ते मंत्र गुरुजी म्हणतात नक्षत्र शांतीचे मंत्र. मग ते नक्षत्र शांतीची पूजा कशी करायची? कोणती प्रमुख देवता आहे? म्हणजे 33 कोटी देव आहेत, पण प्रत्येक नक्षत्राची देवता वेगळी. मग त्या देवतेला मुख्य स्थान द्यायचं, बाकीचे आजूबाजूला. प्रत्येक याच्यात असं आहे, जे मुख्य देवता आहे त्याला महत्त्वाचं स्थान असतं. कलश केलेला असतो आणि त्या कलशावरती त्या प्रतिमेची म्हणा मूर्तीची स्थापना केलेली असते मुख्य देवता. मग त्याच्या आजूबाजूला परिवार देवता. मग ही नक्षत्र पूजा विधीची मांडणी कशी करायची? कोणते मंत्र केव्हा म्हणायचे? कुणाला उद्देशून म्हटलेले आहेत? यज्ञविधी, यज्ञ करायचे. यज्ञसुद्धा अनेक प्रकारचे यज्ञ. मग ते हे यज्ञ कसे आहेत? त्याला जे होमकुंड घ्यायचं ते किती बाय कितीचं पाहिजे, कसं पाहिजे, त्याच्या पायऱ्या असतात 1 2 3 4, किती पायरीचं करायचं, काय करायचं, किती, त्या प्रत्येकाची यज्ञाची परंपरा काय आहे, ती कसं तयार करायचं होमकुंड, हा पण एक विधी आहे. त्यानंतर त्याला त्या प्रसंगी म्हणायची जे मंत्र त्याला संहिता म्हटलेलं आहे. त्याचं पठण कसं करायचं त्याचीही आधार आहे त्याला. हे सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि 5वा आहे तो जारण मारण विधी. म्हणजे मंत्राचा उपाय दोन्ही प्रकारे आहेत. चांगलंही करता येतं आणि वाईटही करता येतं. सुरीने भाजी पण चिरता येते, दुसरं काही दुसरंही करता येते. म्हणजे सुरीचा दोष नाही, तुम्ही त्याचा वापर कसा करणार. काडीच पेटीने होमकुंडीत अग्नी प्रज्वलित केला जातो, चुलीतला अग्नी प्रज्वलित, गॅस प्रज्वलित केला जातो, किंवा कुणाची घरंही जाळली जातात. त्या तुमच्या काडीचा वापर कसा करायचा, त्यात काडीचा दोष नाही. तसं मंत्राचा दोष नाही. ते मंत्र तुम्ही कोणत्या उद्देशाने म्हणताय? लोकांचं कल्याण व्हावं या उद्देशाने मंत्र म्हणतायत का? लोकांच्या उद्देशाने मंत्र काय? सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्, अपुत्राः पुत्रिणः सन्तु पुत्रात् सन्तु पौत्रिणः, अधनाः सधनाः सन्तु जीवेतु शरदशतं, काले वर्षतु पर्जन्यः पृथिवी सस्यशालिनी, देशोऽयं क्षोभरेतो ब्राह्मणाः सन्तु निर्भयाः, सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. कुणालाही दुःख असू नये, सगळ्यांचं कल्याण व्हावं, सगळ्या आनंदात राहावे.
असाही मंत्र आहे. ज्याचं वाटोळं व्हावं त्याचं वाटोळं व्हावं असं म्हणाय. आता मग तुम्ही काय म्हणणार, कोणत्या उद्देशाने त्या मंत्राची साधना केली त्याच्यावर. त्रय्यारुणी सावर्णी कश्यप अकृतव्रत वैशंपायन हरित हे पुराण वेदते प्रख्यात प्रथमोत साधन. मग पुराण सांगणारे त्याला पुराणिक म्हटलं. 18 पुराण आहे. पुराण सांगणारे जे आहेत त्यांना पुराणिक म्हटलंय. ते कोण कोण होते? त्रय्यारुणी सावर्णी कश्यप अकृतव्रण वैशंपायन हरित हे पुराण वेदते होते. 6 जण होते पुराण सांगणारे. माझा पिता रोमहर्षण जो व्यासाचा शिष्य जाणा त्याचे पासून हे 6 जण एक एक पुराण शिकले. सुत सांगतात, माझे जे वडील रोमहर्षण हे कोण होते? व्यासांचे शिष्य होते. त्यांना पहिल्यांदा ही पुराण कथा शिकवली व्यासाने. मग या रोमहर्षणाने म्हणजे माझ्या वडिलांनी हे जे 6 जण पुराण व्यक्ती सांगितले त्यांना पुराण कसं सांगायचं ते सांगितलं. माझा पिता रोमहर्षण जो व्यासाचा शिष्य जाण त्याचे पासून हे 6 जण एक एक पुराण शिकले. मी त्या सर्वांचा शिष्य सकळ पुराणांचा केला अभ्यास. म्हणाले मी त्यांचा शिष्य आहे. सगळ्या पुराणांचा मी अभ्यास केला. काय म्हणताय बघा, अभ्यासे प्रकट व्हावे नाही तरी झाकोनी असावे, प्रगट होनी नासावे हे विहित नव्हे. म्हणजे आधी अभ्यास करावा, अभ्यास करून मग प्रगट व्हावं. अभ्यासे प्रगट व्हावे नाही तरी झाकोनी असावे. झाकले म्हणून 1.25 लाखाचे. नाही तरी झाकोनी असावे, प्रगट होनी नासावे हे विहित नव्हे. म्हणून ते सांगतात कुठल्याही ग्रंथाचा अभ्यास आधी करा मग त्याच्यावर. मी त्या सर्वांचा शिष्य सकळ पुराणांचा केला अभ्यास. पुराणाची लक्षणे दश ब्रह्मर्षीने ठरविली. ही पुराणामध्ये काय काय आहे म्हणाले, त्याला पुराण म्हणायचं ज्याच्यामध्ये ही 10 लक्षणं आहे. पुराणात काय काय पाहिजे म्हणजे कशा कशाचं वर्णन येतं पुराणामध्ये. कशाला पुराण म्हणतात? पुराण वेगळं, पुराण वेगळं. जगाची उत्पत्ती सांगितली जाते. म्हणजे हे विश्व कसं निर्माण झालं. उत्पत्ती, जगताची उत्पत्ती त्यास सर्ग म्हणते. विविध सृष्टीची उत्पत्ती त्याची विसर्ग बोलली. जगाची उत्पत्ती कशी झाली त्याला सर्ग म्हटलं. नाना प्रकारची सृष्टी आहे, जीवसृष्टी निर्माण झाली त्याला विसर्ग असं म्हटलं. उपजीविकेची साधने, रक्षण आणि मन्वंतरे त्याच्यामध्ये काय येणार? उपजीविकेची साधने. प्रत्येक काळामध्ये उपजीविका तर करायला पाहिजे ना, त्याशिवाय मनुष्य खाणार काय? त्या उपजीविकेसाठी लागणारी साधनं कोणकोणती होती म्हणजे त्या साधनांचं वर्णन त्याच्यामध्ये असणार. समाज आहे म्हणजे त्याचं रक्षण करावं लागणार. त्याचं रक्षण कसं केलं जात होतं. नाना प्रकारची मन्वंतर तयार झाली त्याचं वर्णन येणार. कशामध्ये येणार? पुराणामध्ये येणार. राजवंशाचं वर्णन येणार. नाना प्रकारची चरित्र येणार. प्रलय येणार. वासना येणार आणि मोक्ष येणार. नाना प्रकारच्या वासना म्हणजे इच्छा. असंख्य प्रकारच्या इच्छा माणसाला असतं. आणि मोक्ष कसा मिळवायचा ते ह्या पुराणामध्ये येणार. म्हणजे एवढं सगळं झालं की म्हणायचं हे पुराण. म्हणजे ह्या प्रत्येक पुराणामध्ये एवढं येणारच. कुठलंही पुराण काढलं तरी हे एवढं सगळं त्याच्यामध्ये असणार आहे. या 10 लक्षणांनी युक्त त्यासी पुराण म्हणती देखा आणि पंचलक्षणांनी जे युक्त त्यासी उपपुराण म्हणते. 5 त्यातली 5 लक्षणं असली की उपपुराण. या दशलक्षणांचा विचार द्वितीय संदेश. मग हे कधी सांगितलं? हे पुराण म्हणजे काय, उपपुराण म्हणजे काय? 2ऱ्या स्कंदामध्ये हे सगळं आलेलं आहे. आता कितवा चालला आहे? 12वा स्कंद चालला आहे. म्हणजे 2ऱ्या स्कंदामध्ये सविस्तर हे सांगितलं आहे. फक्त तुम्हाला आठवण म्हणून ते करून दिली. आता
म्हणून नलगे विस्तार पुराण दशलक्षणांचा. ब्रह्मपुराणाचाही पुराण तर किती आहे? ब्रह्मपुराण आहे, पद्मपुराण आहे, विष्णू पुराण आहे, शिवपुराण आहे, लिंग पुराण आहे, गरुड पुराण आहे, नारद पुराण आहे, श्री भागवत पुराण आहे, अग्नि पुराण आहे, स्कंद पुराण आहे, भविष्य पुराण आहे, ब्रह्मवैवर्त पुराण आहे, मार्कंडेय पुराण आहे, वामन पुराण आहे, वराह पुराण आहे, मत्स्य पुराण आहे, कूर्म पुराण आहे, ब्रह्मांड पुराण आहे. अशी एकूण 18 पुराण आहे. कथिली त्यास नारायणे कृपा करून शिष्यासे यावरी म्हणे शौनक सुता तू त्या माझे श्रेष्ठ तुझसे असो दीर्घायुष्य ज्ञान प्रसाद कराव्या. शौनक म्हणतात सुता तू या सगळ्या वक्त्यामध्ये श्रेष्ठ वक्ता आहेस. तुला दीर्घायुष्य असो. जे वक्त्याला दीर्घायुष्य असेल तर वक्ता अनेक काळपर्यंत अनेक लोकांना अनेक पिढ्यांना तो सांगत राहील. म्हणून त्या वक्त्याला त्या सुताला म्हणतात तू ज्ञानी मनुष्य आहे, तुला दीर्घायुष्य प्राप्त हो. तुझशी असो दीर्घायुष्य. कशासाठी? मुलाची मुंजवायची, नातवाची मुंजवायची ह्याच्यासाठी का पंटवाली सुवर्णाच्या फुलं टाकली पाहिजे म्हणून नाही. ज्ञान प्रसाद करावया. ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी तुला दीर्घायुष्य प्राप्त हो. घोर संसार अंधकारी भ्रमत असता आम्हावरी त्वा कृपा केली खरोखरी पार पाविशी ज्ञानघना. ह्या घोर संसारामध्ये आम्ही अंधकारामध्ये चाचपडत होतो. बाहेर कसं पडायचं त्याचा मार्ग आम्हाला कळत नव्हता. घोर संसार अंधकारी भ्रमत असता आम्हावरी त्वा कृपा केली खरी पार पाविशी ज्ञानघना. या अंधारातनं कसं बाहेर पडावं कळत नव्हतं. अज्ञानरूपी अंधकार होता, त्यातनं तू आम्हाला मार्ग दाखवला आहे. आम्हाला आता खात्री आहे तू आम्हाला यातनं पहिले दिला नाही. पार पावविशी ज्ञानघना. मृकुंड ऋषीचा पुत्र मार्कंडेय नामे ख्यात. मृकुंड नावाचे एक ऋषी होते, त्यांना मुलगा झाला मार्कंडेय. मार्कंडेय पुराण आपल्याला माहीत आहे. हे आपण जी देवी महात्म्य वाचतो ना ते मार्कंडेय पुराण आहे. सप्तशृंगी देवीची उपासना तिथे त्यांनी मार्कंडेय पर्वत आहे तिथे बाजूला. मृकुंड ऋषीचा पुत्र मार्कंडेय नामे ख्यात चिरंजीव झाला यथार्थ. जिवंत राहिला प्रलयकाळी. प्रलयकाळ झाला तरी तो जिवंत होता. बाकी सगळे प्रलय काळामध्ये जाणार. यांना दीर्घायुष्य प्राप्त झाले होतं. प्रलय काळामध्ये तो राहिला. मार्कंडेय ऋषी राहिले. भार्गव हे आमचे कुळ त्या भृगुकुळाचा तो गौरव म्हणून पूर्वज तो प्रलय महानुभाव प्रलयही स्थित होता. भार्गव हे आमचं कुळ आहे. भृगुकुळाचा तो गौरव आहे. भार्गव कुळीचा कुलदीपक त्याचे सांगावे कथानक जन्मय झाले जय सर्वत्र प्रलय काळाचे समय. त्याची कथा आता मार्कंडेय ऋषी. प्रलय काळामध्ये सगळीकडे पाणी होऊन जातं. आपण ते ऐकलं. 100 वर्ष म्हणजे दुष्काळ पडणार, त्यानंतर ते 100 सूर्य एका वेळेला प्रगट होणार, संबंध पृथ्वीची राख रांगोळी होणार, मग पृथ्वी जलमय होणार. हे सगळं आपण वर्णन ऐकलेलं आहे. तसं प्रलय काळ आला आणि सगळी सृष्टी जलमय झाली. जलमय झाले जय सर्वत्र प्रलय काळाचे समय. तेव्हा मार्कंडेयाशी विलक्षण बालस्वरूप नारायण वटपत्रपुटी केले शयन दिव्यदर्शन झाले. त्याला त्या प्रलय कालामध्ये अशी कथा आणखी वेगळी एक सांगितली जाते की मार्कंडेय ऋषीने भगवंताला प्रसन्न करून घेतलं आणि भगवंताला सांगितलं तुझी माया दाखव. तेव्हा म्हणले भगवंत म्हणाले माझी माया कोणी, माझ्या मायेत तर जे गुंतून पडले मला कोणी ओळखू शकत नाही. मायेमुळे ओळखू शकत नाही. ती मायेत पडलीत म्हणून मला ओळखू शकत नाही. तू जर माझी माया पाहायला गेलास तर मायेत गुंतलास तर मला मग तुला पुन्हा माझं दर्शन कसं व्हायचं.
मग म्हणले मला असं आशीर्वाद द्या की त्या मायेमध्ये सुद्धा माझी बुद्धी शाश्वत राहिली पाहिजे, स्थिर राहिली पाहिजे. आणि बरेच वर्ष गेलीमध्ये ते माया दाखवणार कुठे. मग प्रलय कालाला सगळीकडे जलमय सृष्टी, आणि त्या जलमय सृष्टीमध्ये त्यांना सगळीकडे पाणीच पाणी आहे. पण एक पिंपळाचं पान वाहत येतं आणि त्याच्यावर एक बालक आपल्या उजव्या पायाचा अंगठा तोंडामध्ये घेऊन चोखतंय असं दिसतं. आश्चर्य वाटलं. सगळे जग बुडून गेले आणि एवढं बालक काय. तेवढ्यात त्यांनी श्वास घेतल्याबरोबर मार्कंड ऋषी यांच्या पोटात भगवंताच्या आतमध्ये त्याला सगळी ब्रह्मांड दिसत आहेत. म्हणले देवा क्षमा करा, मी आपल्याला ओळखू शकलो नाही. पुन्हा काय म्हणतात ना, जलमय झाले जय सर्वत्र प्रलय काळाचे समय, तेव्हा मार्कंडेयासी विलक्षण बालस्वरूप नारायण, वट पत्रपुटी केले शयन, दिव्य दर्शन झाले. सुत म्हणते शौनका भार्गवा, हा बरवा प्रश्न केला. सुत म्हणे शौनक भार्गवा, हा प्रश्न केला अशी बरवा, भगवत कथा ही नावा संसार सिंधू तरावया. हा संसार सागर तरुण जायचा असेल तर भगवंताचं नाम हीच नौका आहे, त्या नौकेमध्ये बसून पैल फिरायला जाता येतं. मार्कंडेयाने जाते संस्कार, जातक उपनयनादि केले सर्व, वेदाध्यायनी झाला तत्र, मृकुंड ऋषीने शिकवले. मार्कंडेयाने इंद्रिय निग्रह करून आचरले ब्रह्मचर्य, व्रताचरण करी कठोर, मनन करीत असे वेदांचे. आता त्याची कथा सांगतात की मृकुंड ऋषीचा हा मुलगा मार्कंडेय, त्याचं उपनयन म्हणजे मुंज झाली, वेदाध्ययन झालं. कोणी शिकवलं? मृकुंड ऋषीनीच त्यांना शिकलं. पहिला जो गायत्री मंत्र दिला जातो ते वडिलांनी मुलाला आपल्या मांडीवर बसून वरती वस्त्र टाकून त्याच्या उजव्या कानामध्ये तो मंत्र द्यायचा आहे. आपल्या कुलोपाध्यायाने नाही द्यायचा, आपल्या गुरुजींनी त्याला मंत्र शिकवायचा नाही. तो मंत्र वडिलांनी त्याच्या कानात सांगायचा आहे. मग गुरुजी म्हणतात तुम्ही स्नान संध्याकाळी करता का? नाही म्हणले, ते आमचं जाणवं कुंटीला अडकून टाकलं. जाणवं म्हणजे अलीकडे होत नाही ना मंत्र म्हणणं अमुक. मग गुरुजी सांगतात तुमच्या मुलाची मुंज करायची असेल तर आधी तुम्ही 12,000 गायत्री मंत्राचा स्वतः जप करा आणि मग तुम्ही त्याला मंत्राचा उपदेश करा. कारण आडात असेल तर पोहऱ्यात येईल, आडातच नाही तर पोहऱ्यात कुठनं येणार. म्हणून वडिलांनी पहिल्यांदा मुलाला उपदेश करायचा आहे, मग वेद पाठशाळेत पाठवा. मृकुंड ऋषीने शिकवले. मार्कंडेयाने इंद्रिय निग्रह, सर्वात महत्त्वाचं काय? इंद्रिय निग्रह. आपल्या ह्या इंद्रियावरती आपलं नियंत्रण असलं पाहिजे. घोड्याचा लगाम आपल्या हातात असला पाहिजे, नाहीतर तो घोडा कुठं खड्ड्यात घेऊन जाईल त्याचा भरोसा नाही. तसं हे इंद्रिय आपल्या ताब्यात असले पाहिजे. इंद्रिय निग्रह करून आचरले ब्रह्मचर्य, व्रताचरण करी कठोर, मनन करत असे वेदांचे. व्रताचरण आहे, व्रत कठोर असतं, त्या व्रताचं पालन करावं लागतं. आणि जे जे मंत्र आपण वाचलेत ना त्याचं मनन करावं लागतं. मननात त्रायते इति मंत्र, ज्याचं मनन केल्यानंतर जो आपला उद्धार करतो त्याला मंत्र म्हटलं आहे. म्हणजे त्याचं मनन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, म्हणून ते वारंवार पाठ करायला लावतात. जटा वल्कले करी धारण, दंड कमंडलू मेखला जाणं, यज्ञोपवित रुद्राक्ष माळा, कृष्णाचेन दर्भ आदी धरले. जटा वल्कल परिधान केलेली आहे, म्हणजे जटा वाढलेले आहे, वल्कल परिधान केलेली आहे. हातामध्ये दंड आहे, कमंडलू आहे, मेखला आहे, यज्ञोपवित आहे, रुद्राक्ष माळा आहे, कृष्णाजीने घेतलेला आहे, दर्भ घेतलेले आहेत. अग्नी सूर्य गुरु ब्राह्मण या रूपे व्यक्त नारायण, ऐसे बांधून या कोण प्रातःसाय करी संध्या. म्हणजे देव कुठे कुठे आहे ते सांगतायत.
गुरुनी शिकवलंय ते करतायत. काय कुठे देवाला पाहावं म्हणजे अग्नी, म्हणजे अग्नीमध्ये परमात्मा आहे म्हणून अग्नीची पूजा. अग्निहोत्र होतं लोकांच्या घरी. अग्निहोत्र नसलं प्रत्येकाच्या घरी वैश्वदेव व्हायचं आधी, आणि मग ते नसलं होत तरी कमीत कमी पूर्वी चुली जाळलेल्या घरामध्ये होत्या तेव्हा गृहिणी नैवेद्य त्यांना भाकरी करायची असं काही असो ते थोडं अगदी अग्नीला अर्पण करायचं. म्हणजे त्या ठिकाणी काय अग्नी ही देवता आहे म्हणून अग्नीच्या ठिकाणी परमात्म्याला पाहावं, सूर्याच्या ठिकाणी परमात्म्याला पाहावं, आपले गुरु आहेत तिथेही परमात्मा आहे असं पाहावं, ब्राह्मणाच्या ठिकाणी परमात्मा आहे. म्हणजे काय नुसता ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आला म्हणून ब्राह्मण नाही, तशा प्रकारचं आचरण आचार विचार सगळं असणार आहे. त्याचं वर्णन आहे ते. ब्राह्मण म्हणलं की ते वर्णन त्याचं आहे. सूर्य अग्नी सूर्य गुरु ब्राह्मण या रूपे व्यक्त नारायण ऐसे बांधून या खुण प्रातसायं करी उपासना तेने धारणा करून मौना करी स्वय भिक्षाटन गुरुवाज्ञाने करी सेवना अथवा राहे उपवासी. धारण करून मौन, बोलायचं नाही. बोलल्याने काय होतं आपल्यातली शक्ती कमी होऊन जाते. मौन हे महत्त्वाचं आहे. मौन आहे भिक्षा करायची आणि भिक्षा मागून आणल्यानंतर गुरूंकडे ती जमा करायची. म्हणजे दाखवायचं आज एवढी एवढी भिक्षा आली, गुरूंनी सांगितलं यातलं घे आणि खा तर खायचं, नाही तो उपवास. गुरुवाज्ञेने करी सेवन अथवा राहे उपवास. एका दिवशी भिक्षाच नाही मिळाली त्या दिवशी उपवास, ही परमेश्वराची इच्छा. व्रत स्वाध्याय तपश्चर्या करून आधार परमेश्वरा मृत्यूवरी विजय मिळविला ख्यात झाला त्रैलोकी. तीवर योग साधना करता ईश्वरी झाली तन्मयता 6 मन्वंतरा इतका दीर्घकाळ लोटला. योग साधना करता करता इतका तो तन्मय झाला की 6 मन्वंतर कशी निघून गेली कळलं नाही. चालू 7व्या मन्वंतरी इंद्र घाबरला अंतरी तपश्चर्ये माझी विघ्न करी मदन धाडला ऋषीकडे. 7वं ज्यावेळेला संवत्सर मन्वंतर सुरू झालं त्यावेळेला इंद्राला भीती वाटायला लागली आता आपलं पद जाणार म्हणून तो काय करतोय घाबरला आणि तपश्चर्येमध्ये विघ्न आणायला त्याने सुरुवात केली. मदनाला धाडलंय म्हणजे माणसाच्या मनामध्ये विषय वासना निर्माण म्हणजे मग त्याचं जे काही त्याने साठवलेलं असतं पुण्य त्याला अधोगतीला न्यायचं हे काम कोणाचं इंद्राचं. मदन धाडला ऋषीकडे त्यासे करावयात तपोभ्रष्ट. कसं हे त्याला तपोभ्रष्ट केल्याशिवाय याची पुण्यही कमी होणार नाही. त्यासे करावयात तपोभ्रष्ट गंधर्व अप्सरा मदन वसंत लोभ मद मलय वाट सकळायसे धाडले. सगळं वातावरण निर्मिती केली त्यांनी तशी. गंधर्व पाठवले, अप्सरा पाठवल्या, वसंत ऋतू पाठवला, मदन पाठवला, लोभ पाठवला, मद पाठवला, मलयगिरीवरून येणारा वारा पाठवला. मलयगिरीवरून वारा कुठं आहे? मलयगिरीवरून चंदन. हां चंदनाचा वारा येतो कारण मलय पर्वतावर कोण आहे? चंदनाची झाडं आहेत. चंदन गंधित. हां चंदनाने चंदनाचा श्वास येतो मलयबरोबर. हे सगळं काय मनातल्या विषय वासना जागृत करण्यासाठी हे सगळं त्यांनी निर्माण केलं. हिमालयाचे उत्तर प्रांती पुष्पभद्रा नदी काठी चित्रा नावाची शिळा होती. तिथं मार्कंडेयाचा आश्रम आहे. हिमालयाच्या उत्तर प्रांतामध्ये पुष्पभद्रा नदीच्या किनाऱ्यावरती चित्रा नावाचं एक मोठी शिळा होती त्याच्यावरती त्यांचा आश्रम होता. तेथे मार्कंडेयाचा आश्रम ते स्थान आता पवित्र वृक्षवेली जलपर्वता पुष्प अहमद पिऊने भ्रमरमत्ता.
भ्रमरमत गुंजारव करता ते कोकिल गाते सुस्वर मूर्णस्य हर्षे निर्भर पक्षीगण करते मुक्त संचार निर्मल निर्झर वाहते आश्रमी येता वसंत ऋतुवसंत पुष्पविधी लता समजा नूतन पल्वे सुशोभित शोभा दिसे अभिनवा अप्सरा सवर्तमान ते प्रकटा देवमतना हाती पुष्पधनुष्य बाण गंधर्वी पादरे आश्रमी पातळी इंद्र किंकरते ही पाहिला मुनिवरा मूर्त तेजासनावर की अग्नी देहधारी सुस्वरे गाती गायन अप्सरा करते नर्तना बाण सोडितसे मदन अस्त्रजिका पंचमुखे शोषण दीपन संमोहन तापन आणि उन्मादन ऐशी पंचमुखे जाण मदनास्त्राची. त्यांनी बाण सोडला ज्याला 5 मुख आहेत. कुठली मुख आहे ती? शोषण, दीपन, संमोहन, तापन, उन्मादन अशी 5 मुख असलेला बाण सोडलेला आहे. ऐसे करता नाना उपाय परीनं चढे मार्कंडे. एवढं सगळा प्रयत्न केला. मार्कंडे त्यांची बुद्धी स्थिर होती, चित्त स्थिर होतं. इंद्रिय सेवका वाटले आश्चर्य पळून गेले भीतीने. सगळे शिष्याने विचार केला आपण एवढे प्रयत्न करतोय पण यांची वृत्ती चलबिचल होत नाही. आता म्हणले यांनी शाप दिला काय करा. पळून गेले. पळून गेले भीतीने. ब्रह्मर्षी जायचा पराक्रम सांगते इंद्राशी जाऊना अलौकिकत्याचे व्रत अध्ययन इंद्रिय दमन तपश्चर्या. इकडे भगवान नारायण रूप एक मूर्ती 2 श्री हरी पातले द्यावया दर्शना मार्कंडेय ऋषीवर. इकडे भगवान नारायणाने एक रूप मूर्ती 2 परमात्मा प्रगट झाला त्यापुढे. मार्कंडेय ऋषीश्वरा त्यातील 102 तुझा शोभे कृष्णवर्ण प्रफुल्ल कमला समान नयन दिव्यमूर्ती चतुर्भुज मूर्ती प्रकट झाली. एक शुक्लवर्णाचा परमात्मा होता आणि दुसरा कृष्णवर्णाचा परमात्मा शंखचक्र गदा पद्म प्रकट झाले. मृगचरमे वल्कले हित वस्त्रे दंडकमंडलो पवित्रके गळा झळकते यज्ञोपविते रुद्राक्षाणी कमलमाला गर्भमार्जने हातात जणू तपची मूर्तिवंत विजय ऐसे लखलखित प्रकट झाले ऋषीपुढे. ऐशा नरनारायणाचे पाहता मार्कंडे घाले दंडवता चरणी ठेवून या माथा उठवून घेई दर्शन. कोण होते हे? नरनारायण. म्हणजे बद्रीनाथला आहे ना स्थान ते यांचं स्थान आहे नरनारायणाचं. तिथे आपण दर्शनात जातो ते नरनारायण. ऐशा नरनारायणाचे पाहता मार्कंडे घाली दंडवता चरणी ठेवून या माथा उठवून घे दर्शना. होता नरनारायणाचे दर्शन मार्कंडे अंतकरण आनंदे जाय वसंडोन महेंद्रिय प्राण निवारे. रोमांच आले अंगावर नेत्र परिमा श्रोत पुरा. तेने दर्शनी पडले अंतर वाचा झाले सद्गदित. सर्वांगाने आलिंगन देऊ सरला मनोमना विनम्र व्हावे हात जोडून करिस्तवन भगवंताचे. अष्टसात्विक भाव जागृत झाले मार्कंडेयाचे. अंगावरती रोमांच उभे राहिले. डोळ्यातनं प्रेमाश्रूंचा पूर चाललेला आहे. असं वाटतं की जाऊन भगवंताला मिठी मारावी पण उठण्याची ताकद नाही. गलित गात्र झालेला अंग. तसा नमस्कार केला भगवंताला. सर्वांगाने आलिंगन देऊ सरला मनोमन. मनानेच मिठी मारली देवाला बघा. उठून जाणं कारण शरीर एवढं विवल झालेलं होतं भगवंताच्या दर्शने. अष्टसात्विक भाव जागृत झाले होते. मनानेच भगवंताला मिठी मारलेली. ऐशा नरनारायणाचे पाहता मार्कंडेय घाले दंडवता चरणी ठेवून या माथा उठवून घे दर्शना. होता नरनारायण दर्शन मार्कंडेय अंतकर्ण आनंदे जाय वसंडून मनेंद्रिय प्राण निवारे. रोमांच आले अंगावर नेत्र प्रेमाश्रुता पुरा. तेने दर्शनी पडल्यानंतर वाचा झाले सद्गदित. डोळ्यातनं वाहणाऱ्या प्रेमाश्रूमुळे भगवंत नीट दिसेना. तेने दर्शनी पडले अंतर वाचा झाली सद्गदित. सद्गदित झालंय. तोंडातनं शब्द बाहेर पडेना. सर्वांगाने आलिंगन देऊ सरला मनोमन विनम्र व्हावे हात जोडून करिस्तवन भगवंताचे. नमो नमः वारंवार मुखे करीत असे उच्चार.
आता त्यांनी भगवंताची स्तुती केली, कशी केली, काय केली, आता कथा भाग उद्या आहे. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायण. श्रीधरं हरे राम हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. फुले त्यावरी लाजला उभी कमल जापती विठ्ठलाची कटीरा